हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहे अक्षय तृतीयेची पवित्र कथा. आणि आपण जो अक्षय तृतीयेला घट बसवतो त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, ते कोणत्या ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. अक्षय तृतीया हा दिवस 4 मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज अजिबातच नसते. हा दिवस पितरांचा सण आहे, म्हणून या दिवशी दुपारी 12 वाजेनंतर पितरांना अन्नाचा नैवेद्य केला जातो. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृस्तुती म्हटली जाते. या दिवशी केळीचे पूजन करतात, खाली गहू ठेवले जातात. त्या दिवशी पितरांना उदक कुंभदान करतात. पत्रावळीवर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मृत्तिका घट ठेवतात. त्यात गंध, फुले, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा हे घातलं जातं आणि त्यावर पाणी टाकलं जातं. घटास सूत्राचे वेष्टन करावे. घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते. म्हणून अक्षय तृतीया ही शुभतिथी प्रमाणे पितृतिथी देखील आहे. पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गंगास्नान, यज्ञहोम, यवदान, यवनभक्षण करावे. पार्वती मातेचा उत्सव सांगता समारंभानिमित्ताने सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू समारंभ देखील करायचा असतो. यावर्षी 19 एप्रिल 2026 या दिवशी आपण अक्षय तृतीयेचा सण करणार आहे. आपण जेव्हा मातीच्या भांड्यांची खरेदी करतो त्यावेळेला त्याला उपयुक्ततेनुसार वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. बघा, स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे केळी व स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचा करा त्याला म्हणतात. वेळेनुसार ती नावं कशी बदलतात ते मी आता तुम्हाला सांगते. पाण्यासाठी वापरतो त्याला आपण माठ म्हणतो. अंत्यसंस्कारासाठी वापरतात त्याला आपण मडकं म्हणतो. नवरात्रात त्याला घट म्हणतो. वाजवण्यासाठी घट्टम म्हणतात. संक्रांतीला सुगड म्हटलं जातं. दहीहंडीला हंडी म्हटलं जातं. दही लावायला गाडगं असतं. लक्ष्मीपूजनाचे बोळके असतं. लग्नविधीत अविघ्न कलश आणि अक्षय तृतीयेला केळी आणि करा. खरंच आपली मराठी भाषा समृद्ध व श्रीमंत आहेच. मंगल प्रसंगी हातात धरतात त्याला करा म्हणतात हे माहीत होते, पण अक्षय तृतीयेला केळी व करा म्हणतात हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तुम्हाला माहीत होतं का हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता बघा, आपण अक्षय तृतीयेची कथा बघणार आहे. शाकाल नावाचे एक नगर होते. तेथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव धर्म असे होते. नावाप्रमाणेच तो धार्मिक स्वभावाने प्रेमळ होता. फार गरिबी असल्याने जेवायला मिळाले तर ठीक, नाहीतर उपाशीही राहायचा. तो देव ब्राह्मणांची नित्यपूजा करायचा. खूप ज्ञान मिळवावे व सतत शिकावे व सतत शिकत राहावे हे त्याचे काम. सदैव याच कामात तो रमलेला असे. स्वतःसाठी पैसा मिळवण्यासाठी त्याला कधीही वेळ नसायचा. कुणी काही दिले तरच घ्यायचा. समाधानी वृत्ती होती. साधू संतांच्या कथा, पुण्यवान लोकांच्या कथा यांची त्याला भारी आवड होती. त्यासाठी तो दूरच्या ठिकाणी जायचा. कथा कीर्तने ऐकायचा. साधू संतांची दर्शने घ्यायचा व यातच खूप आनंदी राहायचा. एके दिवशी एका गावात गेला असता एक विद्वान माणूस त्याला भेटला. आपण याला काही विचारावे असे ब्राह्मणाच्या मनात आले. ब्राह्मणाने पूर्वी वाचलेली होते की पुण्य शिल्लक असते तोपर्यंतच माणसाचा चांगल्या प्रकारे राहता येते. देवाच्या जवळ त्याला आसरा मिळतो. एकदा हा पुण्याचा साठा संपला की देव लोकातून त्याला खाली ढकलून देतात. म्हणून त्याला वाटत असायचे की सदा टिकणारे पुण्य मनुष्याच कशाने लाभे. असा प्रश्न त्याच्या मनात आला व हाच प्रश्न त्याने विद्वानाला विचारला. त्या विद्वानाने ब्राह्मणाला अक्षय पुण्य टिकवून ठेवण्यासंबंधी म्हणजे अक्षय तृतीयेसंबंधी सर्व माहिती सांगितली. ब्राह्मणाला ते ऐकून आनंद वाटला. आपल्याजवळ जे काही असेल ते आपण त्या दिवशी देऊन टाकावे व विचारलेल्या प्रश्नास मिळालेल्या उत्तराच्या मोठ्या समाधानातच ब्राह्मण त्या दिवशी घरी परत आला. दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती. आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व गोरगरिबांना दान करायचे असे ब्राह्मणाने
आदल्या रात्रीच ठरवले व तो रात्री झोपी गेला. दुसऱ्या दिवशी स्थानसंध्या आटोपून तो ब्राह्मण उत्साहाने दान करण्यासाठी गोरगरिबांची वाट पाहत बसला. हे त्याच्या बायकोला समजता ती त्याच्याजवळ आली आणि रागावली. घरात दोघांपुरते अन्न नसताना नवरा जे आहे ते सुद्धा गोरगरिबांना दान करायला निघाला आहे. हे पाहून तिने ब्राह्मणाला विरोध केला, पण ब्राह्मण काही ऐकेना. त्याने एक ध्यास घेतला होता. उत्तम पर्वकाळी पत्नीचा विरोध करून त्याने दान केले. भिकाऱ्यांचा तांडा घराशी आला. त्यांना सारे धान्य दान केले. पुढे दरवर्षी हा क्रम त्याने सुरू केला. अनेक वर्षे लोटली. ब्राह्मणाने खूप पुण्य साठवले. वयोवृद्ध झाला व अंती त्यास मोक्ष मिळाला. पुढे त्याचाच दुसरा जन्म झाला. तो राजा झाला. कुशावती नगराचा हा राजा सदा चैनीत ऐश आरामात राहायचा. प्रजेच्या कष्टावर चैन करणे, प्रजेची कधीही विचारपूस अथवा कोणतीही दखल घ्यायची नाही. राजासमोर अधिकाऱ्यांबद्दल तक्रार करायची. प्रजेची हिंमत होत नसे. सर्वजण धास्तावलेले होते. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी राहत होते. राजाला त्या तपस्वींबद्दल कमालीचा आदर वाटे. यावरून मागच्या जन्माचा एक गुण याही जन्मी त्यातच दिसत होता. लोकांना युक्ती सुचली आणि सर्व मिळून तपस्वी ऋषीकडे गेले. त्यांनी आपले दुःख ऋषीवर्यांना सांगितले. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले. त्यांनी राजाची कानउघडणी केली. आपण प्रजेवर अन्याय केला याची जाणीव राजाला करून दिली. ऋषींनी राजाला कल्पना दिली की राजा, तू पूर्वजन्मी केवळ एक गरीब ब्राह्मण होता, परंतु तुझ्या अक्षय पुण्याईने या जन्मी राजा झालाच. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दानधर्म केल्यामुळे, अक्षय तृतीयेचे दानव्रत पाळल्यामुळे तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले. या जन्मी असे पुण्य केले नाहीस तर पूर्वीप्रमाणेच गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील. ऋषींच्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. गरीब दरिद्री ब्राह्मण असताना आपण गोरगरिबांच्या उपयोगी पडलो. आज आपल्याजवळ राजाचे अमाप ऐश्वर्य आहे आणि आपण ऐशारामात आपल्या सुखात गरगटून पडलो. दानधर्म व लोकांच्या सुखाकडे आपले लक्षही नाही. या विचारांनी राजा अस्वस्थ झाला. त्याला वाईट वाटले. आपली चूक कळली. त्याने ऋषींची क्षमा मागितली. मी माझ्या कर्तव्याला चुकलो. मला माझी चूक कळली. यापुढे मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही. माझे राज्य ऐश्वर्य दानधर्मासाठीच आहे हे तो समजला. येथे ऋषींचे काम झाले. ऋषी आपल्या आश्रमात निघून गेले. पण येथे आश्चर्यकारक घडले. एका रात्रीत राजात बदल झाला. राजाचे ऐशाराम सोडला. गंगेच्या काठी मोठी सभा भरवली. असंख्य गोरगरिबांना त्यांनी आपली सारी संपत्ती दान करून टाकली. त्याचे पुण्य टिकले. या दिवशी केलेल्या दानाच्या पुण्याईमुळे राजाला स्वर्ग प्राप्त झाला. अशी ही अक्षय तृतीयेची कथा सांगितली जाते. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. अशीच आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा, कारण तुमचा एक कमेंट मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक माहितीसह. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.